नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेनेनं फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग. मिशन 48 साठी कसली कंबर. ठाणे भिवंडीमध्ये ऑपरेशन ऑलआउटद्वारे 11 तडीपार गुंडांना अटक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला नोटरी व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा. राज्यातील महायुती सरकारनं केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन 48ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक व्हीसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिलेत. हे प्रचार मेळावे 2 टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ इथून सुरू होणार असून 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेनं पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरुवात होणार असून 25 जानेवारी रोजी शिर्डी इथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल. तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप 30 जानेवारी रोजी हातकणंगले इथे होईल. या प्रचार मेळाव्याचा समारोपासह पक्षाच्या वतीनं कोल्हापूर इथे 2 दिवसीय विशेष महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होईल. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. नववर्ष स्वागत शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 5ही परिमंडळात ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले. या मोहिमेत 215 अधिकारी आणि 1067 अंमलदार सहभागी झाले होते. यावेळेला 16 अवैध शस्त्र, 15 फरारी, 14 पाहिजे असलेल्या आरोपींची चौकशी करून 3 आरोपींना अटक करण्यात आली. तसंच 555 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान अवैध दारूच्या 78 केसेस आणि अवैध जुगाराच्या 24 केसेस, कोफताच्या 344 केसेस केल्या आहेत. या कारवाईत 373 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. 30 वॉरंटची बजावणी केली आहे. वाहतूक पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला असून त्यात अंमली पदार्थाच्या 79 जणांवर कारवाई केली. तसंच 53 ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्याअंतर्गत 920 केसेस करून 6,21,665 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. त्यामुळे सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून नववर्ष जल्लोषात साजरं करावं असं आवाहन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितलं. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. दररोज लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेवर आणखीन एक स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे ते मुलुंड या दरम्यान हे स्थानक उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या कामाला गती मिळाली असून जर काम लवकर पूर्ण झालं तर 2025 मध्ये मध्य रेल्वेवर आणखीन एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे. मुलुंड आणि ठाणेच्या मध्ये स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाअंतर्गत कोपरी स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाला जोडणाऱ्या 3ही उन्नत रस्त्याचं काम वेगानं सुरू आहे. तसंच पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील सामंजस्य कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 3 मार्च 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जमीन हस्तांतरित करण्यात आल्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या मनोरुग्ण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेवर नवं स्थानक उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली. एप्रिलमध्ये रुग्णालयासाठी 14.83 एकरचा भूखंड राज्य सरकारनं पालिकेला हस्तांतरित केला. ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातून जवळपास दररोज 6 लाख लोक प्रवास करतात. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या नव्या स्थानकावर 144.80 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन स्थानकामुळे घोडबंदर येथील नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे. डिसेंबरपर्यंत या स्थानकाबाबतचे 22% काम पूर्ण झाले. SMC इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले. या नवीन स्थानकात 3 प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहेत. मुंबई CST आणि कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या आणि ठाण्याहून निघणाऱ्या लोकल नव्या स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ.
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी 2 डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलंय. फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात असा दावाच संजय शिरसाट यांनी केलाय. राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळेला शिंदे यांनी राज यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी भाषेतील पाट्या, टोल नाके, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास इत्यादी मुद्द्यांसह सध्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. मनसेनं स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसं असेल याचा अभ्यास महायुतीकडून केला जातोय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे. मात्र संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शेनकारे यांनी केलंय. शासन आपल्या दारी या अभियानानिमित्त पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ विक्रमी संख्येनं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला असल्याचं सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार आणि स्वयंरोजगार, कामगार, दिव्यांग यांसह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसंच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केलाय. ठाणे जिल्हा न्यायालयासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाला नोटरी व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा पडलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या या टायपिंग आणि झेरॉक्सच्या टपऱ्यांमधून विविध कायदेविषयक कामं करण्याबाबतच्या लावलेल्या फलकांमुळे नागरिकांची दिशाभूल होऊन वकिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप होतोय. त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका पोलीस तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा तक्रार अर्ज करूनही काहीच होत नसल्याची व्यथा मांडून वकील बांधवांनी साखळी उपोषण आणि आंदोलनाचा इशारा दिलाय. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार कोटनाका येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीलगत ठाणे महापालिकेनं टपरीवजा गाळे, टॉपिंगच्या गाळ्यांमध्ये कायदेविषयक कामं उदाहरणार्थ सत्यप्रतिज्ञापत्र, ना हरकतपत्र,
अंडरटेकिंग, विक्री करारनामा, खरेदी खत, कुलमुखत्यारपत्र, इंटिमिटी नीट बॉन्ड आणि विकास करारनामा, गहाणखत, भागीदारी खत, विल, रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी आणि नोटरी इत्यादी कामं केली जातील असे फलक निर्देशित करून नागरिकांची दिशाभूल करतायत. त्यामुळे वकील वर्गाच्या कायदेशीर व्यवसायावर अतिक्रमण होऊन वकिली व्यवसायाची अविपरीत हानी होतीये. या संदर्भात ठाणे जिल्हा न्यायालयातील वकिलांनी तसंच ठाणे जिल्हा बार असोसिएशन मार्फत सदर बेकायदेशीर कामं करणाऱ्या गाळ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे, ठाणे महापालिका आणि पोलिसांतर्फे कायदेशीर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन देखील गाळेधारकांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय. बेकायदेशीरपणे जाहिरात करणाऱ्या दुकानदारांवर नोंदणी कायद्याच्या कलम 69 आणि 80 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तरतूद कारवाईच होत नसल्यानं या टपरीवाल्यांचं मनोबल वाढून बेकायदेशीर दुकानांमध्ये वाढ होते. कायदेशीर पात्रता असून देखील वकिलांना त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यावर कायदेशीर बंधनं आहेत आणि पात्रता नसलेले बेकायदेशीर दुकानदार राजरोसपणे बेकायदेशीर फलक, कायदेविषयक कामं करत असल्यानं वकील बांधवांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच ठाणे जिल्हा न्यायालयाचं विभाजन होऊन नवी मुंबई भिवंडी इथे सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानं, त्याचप्रमाणे काही दिवसात मीरा भाईंदर इथे ही न्यायालय सुरू होणार असल्यानं ठाणे जिल्हा न्यायालय हे आता केवळ ठाणे शहरापुरतंच उरलंय. त्यामुळे ठाण्यातील न्यायालयीन काम अत्यंत कमी झाल्यानं त्याचाही फटका वकिलांना बसतोय. अधिकारी साहेबांच्या भिंतीलगत जे टायपिंगचे गाळे आहेत त्यामध्ये सर्व गाळ्यावर कायदेशीर कामे करून देण्यात येतील असे त्याच्यावर बेकायदेशीरपणे लिहिलेलं आहे बोर्डावर. त्यामुळे आमच्या वकिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल. म्हणून ते गाळ्यावरचे कोणते कायदेशीर कामे करून देण्यात येतील असे बोर्ड काढावेत आणि तिथे मराठी आणि इंग्लिश टायपिंग करून देण्यात येईल असंच फक्त बोर्ड त्यांनी लावावे. यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना द्यायला जात आहोत. त्या गाळ्यामध्ये जे बोर्ड लिहिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहेत की नाही? त्या अधिकार त्याला नोंदणी कायद्याप्रमाणे त्याच्यावर बंधन आहे. हे सेक्शन 69 आणि 80 प्रमाणे त्याच्यावर जिल्हाधिकारी रजिस्ट्रार म्हणून त्याच्यावर कारवाई करू शकतात. ते बेकायदेशीर. त्याला IG नोंदणी यांच्याकडून बॉन्ड रायटर म्हणून नियुक्ती केल्या जाते. असं आपल्या ठाण्यामध्ये कोणीही नाही. हे बेकायदेशीर करतात. आम्हाला वकील असून आम्हाला असे बोर्ड आम्हाला लावता येत नाहीत आणि हे बेकायदेशीर बोर्ड लावून आमच्या व्यवसायावर अतिक्रमण करतात. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेनेनं फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग, मिशन 48साठी कसली कंबर. ठाणे भिवंडीमध्ये ऑपरेशन ऑलआउटद्वारे 11 तडीपार गुंडांना अटक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला नोटरी व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.